उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात जुन्या करारातील इतिहासाचे दुसरे पुस्तक याचे अध्ययन आपण करीत आहोत. आपण पाहत होतो की दाविदाचा पुत्र शलोमोन राजा याने परमेश्वरासाठी मंदिराचे बांधकाम सुरू केले. आजच्या अध्ययनात आपण या मंदिराच्या बांधकामाचे आणि शलोमोनाने त्यासाठी बनवलेल्या वस्तू यांचे वर्णन पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इतिहासाचे दुसरे पुस्तक याच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून निळा, जांभळा आणि किरमिजी व शुभ्र अर्थात पांढरा रंग महत्वाचे आहेत. प्रकटीकरणाचे पुस्तक 19वा अध्याय आणि 8व्या वचनात लिहिलेले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. श्रोत्यांनो, शुभ्र रंग पावित्र्याचे व नीतिमत्वाचे प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मूर्तिमंत नीतिमत्व आहे. त्याला परिधान केल्यानेच आम्हाला त्याचे नीतिमत्व प्राप्त होते व आम्हाला त्याच्यामुळे नीतिमान गणण्यात येते. आता आपण 4थ्या अध्यायात मंदिरातील सामानाविषयी जो तपशील देण्यात आला आहे तो पाहणार आहोत. पितळी वेदी, गंगाळी, दीपस्तंभ, मेज, इतर पात्रे वगैरे, त्यानंतर फावडी, काटे व इतर पात्रांचाही त्यात समावेश करण्यात आला. निवास मंडपातल्या पितळी वेदीपेक्षा मंदिरातील पितळी वेदी चौपट मोठी होती आणि अतिरिक्त गंगाळी देखील करण्यात आली. बऱ्याच गोष्टी बदलण्यात आल्या. पुष्कळ गोष्टींची भर घालण्यात आली. नूतन पद्धती व वस्तूंचे आकार मोठे करणे ह्या बदलामुळे निवास मंडपाचा साधेपणा नष्ट झाला. त्यातील गोष्टी ज्या अगदी सहजतेने ख्रिस्ताकडे निर्देश करीत त्या गुंतागुंतीच्या झाल्या. इब्रिलोकास लिहिलेल्या पत्रामध्ये हे मंदिर नाही तर निवास मंडप एक महत्वाचे प्रतीक बनले. ते ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाचे व कार्याचे प्रतीक आहे. शलोमोनाकडे सर्व काही विपुल होते. सोने, चांदी, मौल्यवान खडे, कारागीर आणि किमती लाकूड. त्याने मंदिराच्या बांधकामासाठी ह्या सर्वांचा विपुल व भरपूर असा उपयोग केला. पण श्रोत्यांनो, तसे करताना त्याने त्याला देण्यात आलेल्या मूळ आराखड्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या आध्यात्मिक जीवनात अशा गोष्टी होऊ शकतात काय? आम्हाला देवाने एक विशिष्ट जबाबदारी दिलेली आहे व ती पूर्ण करीत असताना आम्ही देवाच्या आराखड्याप्रमाणे ती जबाबदारी पूर्ण करण्याऐवजी स्वतःच्या कार्यक्रमांची त्यामध्ये भर घालतो काय? तसे करताना आमचा सेवेचा केंद्रबिंदू ख्रिस्तापासून स्वतःकडे सरकतो काय? देवाकडे लोकांचे लक्ष वेधण्याऐवजी आम्ही ते स्वतःकडे ओढून घेतो काय? आम्हाला कदाचित चांगले कलागुण प्राप्त झाले असतील ज्याद्वारे आम्ही देवाची सेवा करू शकतो. पण जसे शलोमोनाने त्या मंदिराच्या बांधकामातून स्वतःचे वैभव दाखवले तसे आम्ही आमच्या कलांमधून स्वतःचे मोठेपण तर दाखवित नाही ना? ह्याचे आम्ही परीक्षण केले पाहिजे. आमचे ध्येय केंद्र ख्रिस्त असून स्व नाही हे आम्ही सतत लक्षात ठेवले पाहिजे. श्रोत्यांनो, संत पॉल ख्रिस्ताबरोबर इतका समरूप झाला होता की तो म्हणाला, मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. तो असेही म्हणाला गलतीकरासपत्र 6वा अध्याय आणि 14व्या वचनात, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. तसेच फिलिप्पियरासपत्र 1 अध्याय 19 ते 21 वचनांमध्ये तो म्हणाला, फिलिप्पियरासपत्र 1 अध्याय 19 ते 21 वचने, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने
किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याप्रमाणे माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. श्रोत्यांनो, ख्रिस्त केंद्रित जीवन अशा प्रकारचे जीवन आहे जेथे मी पण उरत नाही व असेच जीवन परमेश्वर देवासाठी फळ आणणारे असते, त्याचे गौरव करणारे असते. असेच जीवन विजयी ख्रिस्ती जीवन आहे. आता 2 ते 4 ह्या अध्यायांमध्ये मंदिराच्या बांधकामाविषयी आम्ही माहिती पाहिली. 5 व 6 ह्या अध्यायांमध्ये आपण त्याची समाप्ती व प्रतिष्ठापना ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. मंदिर देवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब होती. म्हणजेच लोकांचे आध्यात्मिक जीवन देवाच्या दृष्टीने फार महत्वाची बाब आहे. श्रोत्यांनो, जोपर्यंत आमचे देवाबरोबरचे संबंध सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत आमचे इतरांबरोबरचेही संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत. कारण सर्व मानवी, सामाजिक व नैतिक धार्मिक मूल्यांचा उगम परमेश्वर आहे. तोच खरा शांतीचा स्रोत आहे. जोपर्यंत आम्ही त्याच्याबरोबर संबंध स्थापित करीत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनातून शांतीच्या नद्या वाहू शकत नाहीत. म्हणून देवाचे मंदिर इस्रायलासाठी देवाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे होते. आता आपण 5व्या अध्यायात ह्या मंदिराच्या बांधकामाची समाप्ती झाली ते पाहणार आहोत. 5वा अध्याय पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. इतिहासाचे दुसरे पुस्तक 5वा अध्याय पहिली 2 वचने. या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी शल्मोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले. मग आपला बाप दावीद याने समर्पिलेले सोने, चांदी व सर्व पात्रे शल्मोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेविली. मग शल्मोनाने परमेश्वराच्या कराराचा कोष दावीदपुरातून म्हणजे अर्थात सियोनातून वरती आणावयासाठी इस्रायलाचे वडील जन, वंशाचे सर्व मुख्य आणि इस्रायलाच्या पितृकुळांचे सरदार यास यरुश्लेमेत जमा केले. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कराराचा कोष मंदिरात आणला गेला. सियोन टेकडीवर वसलेले असून ते मंदिरापासून फार दूर नाही. दोन्हीतील अंतर सहज पायी कापता येण्यासारखे आहे. श्रोत्यांनो, दाविदाने कराराचा कोष नक्की कोठे ठेवला होता ते माहीत नाही, परंतु तो दाविदाच्या नगरात म्हणजे सियोनात ठेवण्यात आला होता हे निश्चित आहे. आणि हा भाग फार मोठाही नाही किंवा मंदिरापासून दूरही नाही. 6वं वचन आम्हाला ह्याविषयी सांगतं, शल्मोन राजा व त्याचपाशी जमलेली सर्व इस्रायल मंडळी यांनी कोशापुढे शेरडा, मेंढराचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा करिता आली नाही. या ठिकाणी आपण पाहतो की जे अर्पण वाहण्यात येत होते त्याची गिनती नव्हती. याचे कारण असे की ही अर्पणे प्रभू येशूच्या अर्पणाचे प्रतिनिधित्व करत होती आणि त्याच्या अर्पणाची तुलना कोणत्याही गोष्टीबरोबर करता येणार नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताने आपली स्वर्गसुखे सोडून ह्या पृथ्वीवर यावे, मानवी जीवन जगावे व मानवाचे दुःख सोसावे. एवढेच काय, तर मानवाच्या पापाचा भार स्वतःवर घ्यावा व मानवाच्या वाटेची शिक्षा त्याने भोगावी. ही गोष्ट अतिशय विलक्षण आहे. मानवात असे काय आहे की परमपिता परमेश्वराने त्याच्यासाठी एवढा त्याग करावा? श्रोत्यानो, आम्ही जितके अंतर्मुख होऊन विचार करतो तेवढे आम्हाला समजते की मानवात काही एक चांगुलपणा नाही, कुठलीच योग्यता नाही. त्याची भौतिक प्रगती मातीवर चढवलेला सोन्याचा गिलावा आहे. तो माती आहे व मातीच मिळतो. आणि सुसंस्कृती तो आणू शकत नाही, कारण तो संपूर्णपणे पापी आहे. त्याच्यामध्ये एकही गुण असा नाही की देवाने त्याच्यावर कृपा करावी. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 8वा अध्याय 3ऱ्या आणि 4थ्या वचनात म्हणतो, आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्यांची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. श्रोत्यानो, त्या कृपेच्या बदल्यात माणूस परमेश्वराला काही एक देऊ शकत नाही. देवाची मानवावरची कृपा अप्रतिम, अतुलनीय व अनंत आहे. त्या अमर परमेश्वराने तुमच्या व माझ्यासाठी वधस्तंभावरचे लज्जास्पद व यातनामय मरण पत्करावे असे आमच्यात काहीच नाही. त्याच्या त्या जगावेगळ्या प्रीतीकडे आम्ही निव्वळ आश्चर्यचकित होऊन पाहत राहू. या पलीकडे आम्ही एक काही करू शकत नाही. ख्रिस्ताच्या त्यागाला कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही. त्याला कोणत्याच मापाने तोलता येणार नाही.
ख्रिस्ताच्या त्यागाद्वारे व्यक्त झालेली देवाची प्रीती मानवी बुद्धीपलीकडची आहे. म्हणूनच संत पौल रोमकरासपत्र 5 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये म्हणतो. रोमकरासपत्र 5 अध्याय 7 आणि 8 वचने. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. श्रोत्यानो, शल्मोनाने देवाच्या कराराचा कोष सियोनातून मंदिरात आणला. तेव्हा कोशापुढे जी अर्पणे आणण्यात आली ती अगणित होती. ती अर्पणे येशूच्या समर्पणाचे प्रतीक आहेत. 7 ते 9 वचने वाचूया. मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोष त्याच्या स्थानी म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात परमपवित्र स्थानात कुरुबाच्या पंखाखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला. कोष स्थानाच्या वर करुबांचे पंख पसरलेले होते. तो कोष व त्याचे दांडे यावर त्यांचे आच्छादन होते. त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची शेवटे कोशातून बाहेर आलेली गाभाऱ्यासमोर दिसत, पण बाहेरून दिसत नसत. तो कोष आज दिवसपर्यंत तेथेच आहे. या ठिकाणी श्रोत्यानो, आजपर्यंत हा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच हे पुस्तक लिहिले गेले त्या दिवसापर्यंत असा त्याचा अर्थ होतो. नंतर ते दांडे काढून टाकण्यात आले. मी उडा
आता कराराचा कोश त्याच्या जागेवरून हलवला जाणार नव्हता. आपणाला आठवत असेल की सिनाय पर्वतावर देवाने मोशेला आज्ञा दिली, तेव्हा तो कराराचा कोश तयार करण्यात आला. त्यानंतर इस्रायली लोक 40 वर्षे रानात भटकले आणि ते प्रवास करीत असताना त्यांच्या समोर कराराचा कोश चालविला जाई. ते जेव्हा वचनदत्त देशात प्रवेश करण्यासाठी यार्देनेच्या किनाऱ्यावर आले, तेव्हा नदीच्या पात्रातून आधी कोश पलीकडे नेण्यात आला आणि ते वचनदत्त देशात आल्यानंतरही वेळोवेळी कराराचा कोश हलविण्यात आला. आणि आपणाला आठवतच असेल की एकदा बलिष्ठी लोकांनी तो काबीज केला व त्यांना तो परत पाठवावा लागला. त्यानंतर श्रोत्यांनो, दाविदाने तो यरुशलेमेत आणला आणि त्याने तो सियोनात ठेवला. जोपर्यंत मंदिर बांधले गेले नाही तोपर्यंत तो सियोनातच होता. आता मंदिर बांधण्यात आले व कराराचा कोश अत्यंत पवित्र स्थळी ठेवण्यात आला आणि त्याचे दांडे काढून टाकण्यात आले, कारण तो आता कधीही हलविला जाणार नव्हता. इस्रायलाचे सर्व पुरुष आता या ठिकाणी 3 सण पाळण्यासाठी वर्षातून 3दा येणार होते. वल्हांडणाचा सण, 50व्या दिवसाचा सण आणि मंडपाचा सण. ह्याचा अर्थ असा श्रोत्यानो की या सणाच्या दिवसात ते यरुशलेमेला येतील व जेथे कराराचा कोश ठेवण्यात आला आहे तेथे त्याला सामोरे जातील. आपल्या लक्षात असेलच की कराराचा कोश ख्रिस्ताचे, त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. त्या कराराच्या कोशावर दयासन आहे व हे दयासन म्हणजे येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेले मुक्तीचे कार्य. त्याने रक्त सांडवले म्हणजे त्याने तुमच्या व माझ्या पापांसाठी प्रायश्चित केले आणि ते कायमस्वरूपी असे प्रायश्चित आहे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 26 वचन सांगतं. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 26 वचन. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. श्रोत्यानो, हे प्रायश्चित पायाभूत आहे, कायमस्वरूपी आहे. ते सर्व कालासाठी स्थापलेले आहे. त्या ठिकाणी नंतर कराराच्या कोशाचे दांडे काढून घेण्यात आले, कारण तेथून पुढे तो कोश हलविण्यात येणार नव्हता. म्हणजेच तारणाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. पेत्र आपल्या लोकांना म्हणू शकला, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 12 वचनात, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये देण्यात आलेले नाही. कराराचा कोश कायमस्वरूपी एकाच ठिकाणी आहे, तो हलविण्यात आला नाही. तारणाचा मार्ग, कोशावरचे दयासन व आमच्या पापांसाठी करण्यात आलेले प्रायश्चित एकच आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तसेच कोश पाहण्यासाठी असलेले दांडे काढून घेतले गेले, याचा अर्थ विसावा दिला गेला. जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात त्यांना तो विसावा देतो आणि विसाव्याच्या जागेचीही गरज आहे. जेव्हा शेवटल्या भोजनाच्या वेळेस वरच्या खोलीत प्रभू येशू आपल्या शिष्यांशी एका जागेविषयी बोलला, ती जागा विसाव्याची जागा होती. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 2 आणि 3 वचनात तो म्हणाला, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. श्रोत्यानो, त्याने आमच्यासाठी म्हणजे जे त्याच्याकडे जातात व त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ती विसाव्याची जागा तयार केली आहे व एक दिवस आम्ही सर्व तेथे जाणार आहोत. त्या जागेच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे तिचे कायमस्वरूपी अस्तित्व. ती जागा सार्वकालिक जीवनाची आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 21 अध्याय आणि 4 वचन सांगतं. प्रगटीकरणाचे पुस्तक जे नवीन करारातील शेवटले पुस्तक आहे, 21 अध्याय आणि 4 वचन. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. त्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. ही देवाची नगरी आहे श्रोत्यानो. ती कायम टिकणारी आहे आणि सामर्थ्यशाली परमेश्वर व कोकरा हे त्या जागेचे मंदिर आहेत. प्रगटीकरणाचे पुस्तक 21 अध्याय आणि 22 वचन सांगतं, कारण सर्व समर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. किती आनंदाची ही गोष्ट आहे की आम्हाला त्यानंतर प्रवास करावा लागणार नाही, देवाचा शोध घेत फिरावे लागणार नाही. जसे संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रात म्हणाला की ख्रिस्ताला स्वर्गातून खाली आणण्यासाठी आम्हाला वर जावे लागणार नाही किंवा त्याला वर आणण्यासाठी
आम्हाला खाली नरकात जावे लागणार नाही. तो सदोदित आमच्यासह राहणार आहे. ही गोष्ट एक त्रिकालाबाधित सत्य आहे, कधीही बदलणार नाही. देवाच्या जवळ जाण्यासाठी, त्याच्या ठायी विसावा मिळविण्यासाठी एक कायमस्वरूपी जागा आहे, ती येशू ख्रिस्त आहे. कराराचा कोश श्रोत्यानो नंतर हलविण्यात आला नाही. 5वा अध्याय आणि 10वं वचन पहा काय सांगतं. इतिहासाचे दुसरे पुस्तक 5वा अध्याय आणि 10वं वचन. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला. त्या समयी होरेबात मोशेने या कोशात 2 पाट्या ठेविल्या होत्या. त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते. मोशेने कोशात ठेवलेल्या 2 गोष्टी त्या ठिकाणी आता नव्हत्या, त्या गायब झाल्या होत्या. एक म्हणजे अहरोनाची फुललेली काठी व दुसरे मन्नाचे पात्र. तुम्हाला आठवतच असेल श्रोत्यांनो की गणनेच्या 17व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे लोकांनी जर मान्ना गोळा केला नाही तर तो गायब होई, आणि ज्या दिवशी तो गोळा केला त्या दिवशी तो खाल्ला नाही तर तो खराब होई. त्या दिवसाची आठवण म्हणून तो मान्ना पात्रात घालून कोशाजवळ जतन करून ठेवण्यात आला होता. आता तोही गायब झाला. तो मान्ना येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे. येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे व जे त्याचे आहेत त्यांची आध्यात्मिक भूक येशू ख्रिस्ताद्वारे भागवल्या जाते. अहरोनाची काठी जिला कळ्या आल्यात ती येशूच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. श्रोत्यानो, हे ऐतिहासिक सत्य आहे की येशू मरण पावला, म्हणजे त्याचे मानवी रूप नष्ट झाले, त्याच्या मृत शरीराला पुरण्यात आले आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. हे मानवासाठी अशक्य आहे. मर्त्य मानव मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही, परंतु प्रभू येशूने मृत्यूवर विजय मिळवला. मरणातून तो उठला. ह्यातूनच त्याचे दैवत्व प्रकट होते. त्याचे पुनरुत्थान हे आमच्यासाठी एक वास्तवता आहे. येशूचे याजकत्व त्याच्या पुनरुत्थानावर विसंबून आहे. जसे अहरोनाचे याजकपण त्याच्या काठीला कळ्या येण्यावर अवलंबून होते, म्हणजे झाडापासून तोडलेल्या काठीला कळ्या लागणे हे एक प्रकारचे पुनरुत्थान आहे. त्यावरून जसे अहरोनाचे याजकपण सिद्ध झाले होते, तसे येशूच्या पुनरुत्थानावरून त्याचे याजकपण सिद्ध झाले. 11वं वचन पहा काय सांगतं. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले. जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणास पवित्र केले होते. त्यांनी यावेळी पाळ्यांचा क्रम सोडिला होता. श्रोत्यानो, यावेळी सर्व वर्ग उपस्थित होते. गायक व वाद्यवृंद त्या ठिकाणी हजर होते. ते त्यांच्या झांजा, सतारी व वीणा ह्यासह हजर होते. त्यांच्याबरोबर 120 कर्णे वाजवणारे होते. नंतर 13वं वचन पुढे सांगतं. कर्णे वाजविणारे गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदी करून वाद्य वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्च स्वरे करू लागले. ती अशी, तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समयी परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. हा अतिशय मोठा प्रसंग होता. 14वं वचन पुढे सांगतं. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावेना, कारण परमेश्वराच्या तेजाने देव मंदिर भरून गेले. मला वाटतं श्रोत्यानो, तेथे जमलेल्या लोकांकरिता हा एक अविस्मरणीय प्रसंग असावा. प्रत्यक्ष सर्वसमर्थाच्या पवित्र समक्षतेला अनुभवण्याचा हा अतिशय दुर्मिळ क्षण त्यांना लाभला होता, आणि हा क्षण त्यांच्या स्तुतिगायनानंतर त्यांना अनुभवायला मिळाला होता. काही लोक प्रसन्न व्यक्तिमत्वाचे, हसऱ्या स्वभावाचे असतात, काही प्रेमळ स्वभावाचे असतात. त्यांच्या सहवासात काही क्षण काढले की दुःखी माणसाला त्याचे दुःख विसरायला होते. यावरून आपण कल्पना करू शकतो की परमेश्वर जो मूर्तिमंत प्रीती आहे, दया, क्षमा व शांती आणि ममता आहे, त्याचा सहवास, त्याची पवित्र समक्षता किती मधुर असेल. आणि त्याचे त्यांच्यामध्ये अशा प्रकारे उपस्थित राहण्याचे कारण म्हणजे इस्रायली लोकांनी, त्यांच्या राजांनी, याजकांनी केलेली त्याची स्तुती. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सेनाधीश परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा त्राता त्यांच्या स्तुतीमध्ये वस्ती करतो. म्हणूनच स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे, त्यात परमेश्वराची समक्षता आहे, आणि त्याचे भय धरणाऱ्यांसाठी परमेश्वर स्तुतीस पात्र आहे. इस्रायलाच्या याजकांनी, गायक वृंदाने देवाची स्तुती केली व त्याच्या पवित्र तेजाने मंदिर भरून गेले. मी आपणाला व्यक्तिगत अनुभवावरून सांगू इच्छिते श्रोत्यानो, की ज्या ज्या वेळेला माझ्यावर संकटे येतात, आजार, दुःख येतात, त्यावेळेला मी प्रार्थना तर करतेच, पण त्यासोबत परमेश्वराची अधिक स्तुती करते. आणि मी अनुभवलं आहे की परमेश्वराची स्तुती केल्यानंतर
माझं दुःख कमी होतं. माझ्यावरील संकट जे भयंकर स्वरूपात येतं त्यामधून परमेश्वर मला सुरक्षित बाहेर काढतो. तो त्या प्रसंगी माझ्यासोबत असतो. मला तो सामर्थ्य पुरवतो. म्हणून जर आज आपण दुःखी आहात, निराश आहात, संकटात आहात, कर्जबाजारी झालेले आहात, कोणत्याही परिस्थितीतून जात आहात, परमेश्वराची स्तुती करा. विश्वासाने परमेश्वराजवळ प्रार्थना करा आणि बघा की परमेश्वर कशा प्रकारे त्या प्रसंगातून आपणाला बाहेर काढतो. श्रोत्यांनो, परमेश्वर सामर्थ्य आहे. परमेश्वर सदा आमच्या सोबत वस्ती करणार आहे आणि तो आपल्या लोकांना कधी सोडत नाही, त्यागत नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनाद्वारे आपणास समजले असेल की परमेश्वरासाठी बांधण्यात येत असलेले मंदिर किती भव्य होते. त्यासाठी तयार करण्यात आणलेल्या वस्तूंची देखील आपण माहिती घेतली आहे. या ठिकाणी आपण एक विचार करण्याची आवश्यकता आहे. परमेश्वर हा महान आणि सामर्थी परमेश्वर आहे. काय आम्ही त्याची लेकरे या नात्याने त्याच्या इच्छा पूर्ण करतो? काय आम्ही परमेश्वराच्या वचनांना अनुसरतो? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आजच्या अध्ययनाच्या द्वारे प्रभूजी आम्हाला समजून आलेलं आहे की आम्ही तुझ्या इच्छा पूर्ण कराव्या. जे तू आम्हाला सांगतोस त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करावा. कारण तू आमचा निर्माण करता आहेस. आजही तू आमच्यावरती प्रीती करणारा आमचा देव आहेस. होय प्रभूजी, या जगामध्ये राहत असताना आम्हाला केवळ तुझ्या साह्याची गरज आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्या द्वारे आम्ही निश्चय केलेला आहे की आम्ही तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. प्रभूजी, आमच्या सर्व अशक्तपणामध्ये तू आम्हाला सहाय्य कर. आणि बापा, तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व आढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.